नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या आणि तुमच्या वहिनी चॅनल वरती. कारण खूप आनंदाचा क्षण आमच्या आता तो जवळ येत चाललेला आहे. त्याच बाळासाठी आता आम्ही खरेदी करायला चाललो आहे. आज आणि उद्यामध्ये आमची खरेदी 2 दिवसात असणार आहे, पण तुम्हाला एका टाइम सगळं दिसून जाईल आणि दाखवेल तुम्हाला की आम्ही कोणकोणते कसं काय काय घेतलेले आहेत, कपडे कसे घेतले आहेत, खेळणी कसे घेतलेले आहेत, बाळाचे वस्तू काय काय घेतलेले आहेत, ह्या मॅडमचे वस्तू काय घेतले ते तुम्हाला सगळं दाखवेल मी. तर स्टे ट्यून. क्रिएटिव्हिटीत राहा मित्रांनो. बघा आम्ही दोघं आलोय म्हणून त्यांनी हार्ट बीट करून दिले पार आम्हाला. त्यांना म्हणावं अजून एक हार्ट इथं कोपऱ्यात काढा ना, आमचं येणार आहे ते. सँडविच पण आले बघा मित्रांनो. छान आहे. लोकेशन आम्ही सांगणार नाही. आता आपले 1000 सबस्क्रायबर झालेत मित्रांनो. आम्ही आता फक्त पेड करतो, दुसरं काही करत नाही. काही नाही मित्रांनो. DH कॅफे म्हणून आहे रावेतमध्ये, त्या साईडला आहे. एकदम फ्रेश आहे, छान टेस्टला छान. एक नंबर आहे मित्रांनो. 2 टाईपची कॉफी. हिचा हार्ट आहे तसा आहे मगाचा. अजून माझा हार्ट गेला, तो बुडला डायरेक्ट रे. हिनं तसंच. ही अशी कशी पिऊ शकते? नीट प्यायचं असतं एवढं प्रेमानं, गच 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 करून नाही प्यायचं. तशी मला लहान बाळाची गरज नव्हती. हे बघू शकता काय केलंय, खातानी कशी खाते. आणि आता हिलाच बाळ होणार आहे आणि स्वतःच अशी खाती. म्हणजे मम्मी आणि बाळ दोघेही मलाच सांभाळायचे. मित्रांनो आलोय येस, डीमार्ट इथं आलोय. आतमध्ये आम्हाला माहिती नाही किती शूट करता येईल. मोकार गर्दी असते तुम्हाला माहितीये. बघू काय जेवढं करता येईल तेवढं दाखवू तुम्हाला, नाहीतर घरी जाऊन तर प्रोडक्ट दाखवूच. मी हे पॅम्पर्सचं काय ते बघायला आलो पॅड. माझ्या बायकोला शॉकच लागलाय पहिल्यांदाच किमती एवढं प्राइस बघून. 350 रुपयाला एवढूच. मला तर काय काय ना म्हटलं हाय तर हाय, आता चालायचं म्हणलेच महाग बारक्या पोरांचं. झाली आमची खरेदी. आता जी डीमार्ट मधली खरेदी तुम्ही लगेच तुम्हाला घरी जाऊन दाखवते आणि मग संध्याकाळी आम्ही काल संध्याकाळी गेलो होतो डीमार्ट मध्ये. आता निघाला डीमार्टच्या. आज दुपारी बाहेर पडतो. आता किती वाजल्यात? 1:26 झालं. नाही थोडस कसं काम आलं म्हणून जरा आम्ही काल मधूनच गायब झालो आणि आज कंटिन्यू केलं शॉपिंग. माझा अवतार चला ना कधी, पण ही बघा काय दिसते. प्रेग्नन्सी मध्ये पण साडी चांगली दिसते. मला वाटलं अशी जाडी बिडी अशी दिसते काहीतरी चांगली गुबगुबीत म्हणावं. आधीच्या तू बोलली होती गुबगुबीत का म्हणताय, जाड म्हणा डायरेक्ट. आता मी जाड म्हटलं तर म्हणते गुबगुबीत म्हणा. मग सुरुवात करूया टिश्यू पेपरनी. टिश्यू वेट वाइप्स. हा, ते ओले टिश्यू पेपर. हे लाईट हे होते फ्लक्च्युएट. जर तुम्ही तोंडाचे इथे घेते तर काळं दिसतोय आपण. चांगली दिसेल पण तुम्ही वेट वाइप्स आणलेत 2. मला लिस्ट मध्ये 5 सांगितले. पण आम्ही कसं असतं, बेबीला काय सूट होईल काय नाही होईल हे माहित नसतं, म्हणून सध्यासाठी आम्ही 2 वेट वाइप्स आणलेत. जॉय स्क्रीन फूड कशाला आहे? हे बाळाला कुठला ग्लो द्यायचा होता? मेरे को लागतं ते बाळाच्या नावाखाली स्वतःसाठी पण काहीतरी घेतलेलं दिसतंय. आणि ह्याचं काय काम आहे आता लोशनचं? हे पण स्वस्तातलं आणि मला वाटलं बाळासाठी. आता बघतो मी रे, बाळासाठी काय गरज नाहीये. बाळाच्या आईसाठी बिकॉज स्किन खूप ड्राय होते, हायड्रेशन कमी पडतं बाळाच्या आईला, म्हणून घेतलेलं असतं. ओव्हरऑल खर्च किती आला ते तुम्हाला लास्टला सांग. हे बाळाच्या आईला परत पायाला थंडी वाजू नये म्हणून सॉक्स घेतले. अंगठेवाले सॉक्स घ्या, कारण युजली आपण स्लिपर्स घालतो प्रेग्नन्सी नंतर, त्यामुळे ते कम्फर्टेबल वाटतं. आम्ही घेऊन आलो हे पॅम्पर्स. हे जे आहेत ना, म्हणजे प्रीमियम क्वालिटीचे घ्या, बेबीचे तरी प्रोडक्ट. मला तुम्हाला गंमत सांगतो, माझी बाई एवढी तुसडी आहे ना, तिला फक्त मी जरी असं नाकातलं सुरू केलं ना तरी होणार. आता नंतर बाळाला तर मज्जा येणार आहे. सर्दी झाली तर हे बघणार आहे, कारण ते माझ्यात अजिबात. मला तर टेन्शन येते अशी शी केल्यावर ही कशी करणार आहे काय माहिती. मम्मी बाळाच्या मम्मीची मम्मी. एक आहे बघा, हे पण चांगलं असतं. हाय क्वालिटीचं घेतलंय आम्ही. 2 आहेत या, 2 प्रोडक्ट आहेत. बेबीला स्टार्टिंगला आपण पावडर वापरत नाही ना, म्हणून ही बेबी क्रीम असते जी की जर कुठं रॅश वाटले वगैरे तरी येऊ शकते. हे परत मॅडमची बाळाची काय, बाळ म्हटलं पण नाही की पप्पा मला फ्रेशनच घेऊन या. नाही, बाळाला दवाखान्यात स्मेल चांगला आला पाहिजे. आम्ही दवाखान्यावरती डिपेंडन्सी नाही ठेवलेली, आम्ही स्वतः रूम फ्रेशनर. अगं अजून बाळा मोठं पण झालं नाही तरी बाळाला चपलीनं मारायचं घेऊन आली बघा. बाळाच्या आईची स्लीपर आहे.
आणि स्लीपर एक घ्या. मेन म्हणजे ना प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर खूप थंडी वाजते म्हणतात, त्यामुळे आमचे हे मोस्ट ऑफ द इसेन्शियल थंडीसाठी वाले आहेत. परत आहे तेल, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही सगळे हिमालयाचे प्रोडक्ट्स वापरतोय, तुम्ही कुठलेही वापरू शकता. पण हिमालयाचे आतापर्यंत आम्हाला पण सांगितलं की हिमालयाच घ्या, बेस्ट आहे. हा सोप घेऊन आलोय आम्ही. अगेन स्टार्टिंगला कोणीही युज करत नाही, परत साठी पण कारण ह्याच्या इथे गेलं की जरा डिमार्ट अजून माझ्या झालं नाहीये, माहेरी डिमार्ट नाहीये मग ते त्यामुळे. इथूनच घेतलं आणि आम्ही. खरंच शॉपिंग डिमार्ट परवडती, बेस्ट परवडते. मग हे एक घेतलंय बघा बाळाचं, काय जे सू केल्यावर वॉटरप्रूफ वाला आहे. वॉटरप्रूफ ड्राय शीट, प्लास्टिकची बॅगच ठेवली असती ना ते. मिडल क्लास ही ड्राय शीट आहे. आणि ही बेबी पावडर पावडर, त्यासाठी ही त्याच्या बोच्याला लावायची बाळाच्या, थपाथप थपाथप गोल गोल गोल. हे अशी बनणार आहे तो वडील, काय आता अवघडच आहे. ते माझं पोरग सगळ्यात भारी खुश राहतं. पोरग पोरगी असेल ते, त्याला एवढं एंटरटेनमेंट फादर भेटणार ना, फादर मदर. आणि एक हे मी ऑनलाईन केलंय, हे बेस्ट आहे. हे ऑनलाईन मिशो वरनं केले. ते जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर सांगा, कमेंट मध्ये लिंक म्हणा. सांगा, आम्ही ऍड करतो. हे बघा, हे लय भारी. हे ऍक्च्युली काय बाळाचं डोकं Adjustable pillow आहे. म्हणजे कसं हे असं- करायचं सारखं होतं अगे, हे होतं हा, हे असं यात डोकं राहणार. म्हणजे आम्ही असं, मी आता बाळासोबत डील करणार आहे, त्याचं झालं की मी घेणार, माझं झालं की बाळा घेणार. सगळे प्रोडक्ट आधी हेच ट्राय करतात. भारी आणि ना, मोमो आहे. ह्याच्यात जर तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात पण चेन तुम्ही आहे का? हा हे काढून ना इथं मोहरी टाकू शकता. ओ शीट, अशी चेन उघडून चेन उड नका, मोहर टाकायची गरज नाहीये. कसं वाटलं सांगा आतापर्यंत? अजून बाकी आहे, थांबा, तुम्हाला अजून बरेच प्रोडक्ट दिसतील. आणि आम्ही खेळणं पण आणलंय. पहिलं खेळणं आम्ही बाळाला घेतलेलं आहे, करून दिलंय. हे जास्त वाढवते त्याला खुळखुळे. आता फर्स्ट क्राय मध्ये आलोय, बघूया. आम्ही आमचं काय माहित नाही आम्हाला कसं काय घ्यायचंय. माझी बायको म्हणते की इथं खूप महाग आहे. महाग आहे, आम्हाला जास्त पण कॉस्टली नाही घ्यायचं. आम्ही बघतोय की बजेट फ्रेंडली. बघूया, तुम्हाला पण सांगतो कसं काय. इथं नाही, आमचं 3 सेट 3 वाला कॉम्बिनेशन पण आहे. आणि माझी बायको म्हणते की आपण असं वेगवेगळं घेऊया, ते जास्त बेटर. कारण तिसरी गादीची काही वरत नाही वाटत असं म्हणते. आणि हे लय भारी आहे बघा ना, मला लय भारी वाटतं. असं वाटतं आमच्या मोठ्यांसाठी पण काय असलं तर ह्याच्या आत झोप. ठीक आहे, आलं मॅडम. मला जर पोरग झालं ना तर मी हे घेणार आहे त्याला, आणि हे त्यासोबत खेळणार आहे. आणि पोरग वगैरे झालं तरी हातला काहीतरी. आम्ही डायरेक्ट बाहेर दाखवलं तुम्हाला, कारण कसं जरा चालू होता हिशोब. आणि हे बघू शकता आमची गाडी नीट दाखवू ना घरी गेलो. हा, तुम्हाला दाखवेल. इथं पण आहे. 2 दिवसाचा आमचा 7,000 रुपये खर्च झाला. आणि तरी अजून प्रोडक्ट थोडेसे राहिलेलेच आहेत. तर तुम्ही ह्याची तयारी ठेवली असेल तरच तुम्ही प्लॅनिंग करा, नाहीतर 7,000 तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहून येताल. किती खराब माणूस आहे. जस्ट जोक आहे मित्रांनो, सिरियसली घेऊन तर मला शिया घालताल, टाइमपास मस्करी करतो. ठीक आहे, आता तुम्हाला थोडंसं खातो. ना बायकोला त्याशिवाय करमत नाही, तर ती मंजुलिका बनती. आम्ही इथं खायला आले की किंग शॉर्मा मध्ये, पण मी बसलो इथं निवांत. माझी बायको दिसत नाहीये, कुठे गेली? अरे यार, कुठे गेली माझी बायको? बघ इथे. मी बघा कुठे, ही कुठे बसली बघा, एवढी बुटकी माझी बायको. एवढं मी नवऱ्याला डोक्यावर ठेवतो. ओ बाय, शिका बायको नो शिका. आणि आम्ही आता असंच फिरत होतो, आम्हाला buy 1 get 1 शॉर्मा हो. भेटला, आम्ही खायला आलो. इथे बघा, इथे माझ्या बायकोची नजर, चष्मा आहे तिला पण तरी पण नजर चांगली आहे. एवढा हिरा शोधला बस की. ओ माय गॉड. म्हणजे आम्हाला मोकळ भूक लागली होती, त्यामुळे मी डायरेक्ट लगेच खायला घेतला. माझं तर संपतच आलंय बघा. ती जरा स्लो खाते, पण ठीक आहे. क्वालिटी तर आहे बरं का, मस्त मस्त, आम्हाला आवडला. मला शॉर्मा लागला होता मिशीला. मग ठीक आहे, काही नाही. तुम्हाला तर घरी जाऊन मग डायरेक्ट आम्ही दाखवतो प्रोडक्ट्स. मस्त प्रोडक्ट्स आहेत, भारी भारी प्रोडक्ट्स आहेत. पैसे पण तसेच आहेत म्हणा, पण ठीक आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की त्याच दिवशी संध्याकाळी आहे, बट नाहीये. तोच व्लॉग तिसरा दिवस, 3 दिवस आम्ही एकच व्लॉग चालू ठेवलाय. झालं तर काय आता जरा सगळे समजू शकतात. सगळे कसे समजतील, त्यांचं लग्न झालं ते कसे समजतील, समजून घ्या. मेन प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो इथं आहे. हे बघा, एकदम सूप. हे मेन प्रोडक्ट आहे. हे तुम्हाला शेवटला दाखवेल. सुरुवात आहे बघा मॅडमच्या ड्रेस पासून. मी म्हटलं इकडून काय झालं. ही मिशोची एक साडी आहे, होमकमिंगचा ड्रेस आहे, जो की जेव्हा आपण हॉस्पिटल मधून घरी येत असतो त्यासाठी घेतलाय. मिशो 550 रुपये बस. आणि मस्त क्वालिटी मस्त. हा, त्याच्यानंतर हे भारी आहे. हे स्वॅडल आहे. युजली म्हणजे आपल्याकडे साडीतच गुंड येतात, पण आम्ही इकडे तर बाहेर फिरायला आपलं तेवढं बघायला बघायला सॅडल बोलली मला कळालंच नाही.
स्वॅडलच बोलतात स्वॅडल त्याला. का आता अजून पण कळलं नव्हतं मला. त्याला तिथे दुकानात रॅप बोलली होती ती. बेबी रॅप. रोल्स महिन्यामध्ये कसं भाज्याला आपण रॅप करतो तसं बाळाला एकदम रॅप करायचं. तर पुढचं आहे जे तुम्हाला आम्ही डिमार्टवर आणायला दाखवलं होतं, ड्राय शीट. पण हा जरा वेगळा आहे, हा बघू शकता. हा स्मूथ जास्त स्मूथ आहे, तो इतका स्मूथ नसतो. ते मला भारी वाटलं डिमार्ट पेक्षा. आणि एकदम मस्त क्यूट 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 तुम्हाला दाखवतो. रे भारी, या मला आवडलं. शर्ट्स घेऊन आला छोटे 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 एवढे शर्ट, 3 शर्ट. हा, पैशाने क्यूट नाहीये. 749 रुपयाचे. त्याच्यावर काहीतरी ऑफ झालं नाही, शर्टला ऑफ नव्हते. नाही, शर्टला शर्टला ऑफ नाहीये बाळा, नाही. शर्टचे 749 रुपये. आणि नंतर ऋषालीच्या मम्मीने सांगितले काय ब्रँड पेंट घेताय ते सू करून घालणार आहे, ब्रँड पेंट घेऊ नका. मग आम्ही म्हटलं एखाद्या वेळी जरा कसं पाहुणे बिणार आहे त्यावेळी जर चांगलं पाहिजे ना. हा, पोरगं म्हणते बाई आपल्या युट्यूब फॅमिलीचं ते नवरा IT पुढचा तो वारसदार आहे की नाही माहित नाही, काय असेल ते चालवणारा पुढचा तोच आहे. मग आम्ही 3 घेतल्यात. तो एक घेतलाय. हा मला कलर ऍक्च्युअली नव्हता आवडला, पण तुम्ही बदलून पण देत नाही तेच बोलले, त्यांचे 3 सेट आहेत तेच पाहिजे. हे घालून ते बाळ आता गोवाला जाणार आहे. मम्मी हसते वागणं. हे पण एक मस्त आहे. जे तुम्हाला मिशोवरचं दाखवलं होतं त्याच्यातलं हे भारीतलं. मग जर तुम्हाला सेंटरला कसं असतं, काही काहींना वाटतं की मोहरीवाली असावी. कारण काय बाळाचं डोकं गोल राहतं. एक आहे रॅश पावडर, सॉरी रॅश क्रीम. हे काय हे टोपी, एकच टोपी घेतली आहे ती पण आम्ही. आणि आता फायनल गोष्ट, कलर कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आम्ही थोडस युनिसेक्स घ्यायचा प्रयत्न केला, कारण काय होणार आहे माहित नाही ना. आणि मळ खपाव कलर घ्यायचा प्रयत्न. पिंक होते ते तो खूप चांगले, पिंक लय होते, पण ते असं वाटतं की खराब लवकर होईल. आणि व्हाईट पण होते, ते पण खराब होईल असं वाटतं. ही गादी आहे, उलटी दाखवते. हा अशी असणार. तुम्हाला दिसतंय का? नसेल दिसत ना. जर एक काम करतो मी, ही अशी गादी आम्ही कव्हर झालं, पण समजून घ्या मी तर पूर्णच कव्हर. ही अशी गादी बघा, ह्याच्यावर हे पाळण्यात ठेवण्यासाठी आहे. आणि इकडून तिकडून पडू नये म्हणून पिलो बांधायला पण हे नवीन चांगलं आलं. पिलो बांधायला पण नॉट्स दिला, छान आहे. हे पण एक मस्त आहे, म्हणजे बाळाला उचलण्यासाठी खूप सोपं पडतं. त्यासाठी हे ऍक्च्युली माझा मित्र आहे धनंजय म्हणून, तो पण बघतो. त्याने सांगितलं की हो, त्याने सजेस्ट केले की असं हे घ्या सगळं. बघा झालं डायरेक्ट असं. इसके अंदर ये डोरेमोन का पाकिट लग रहा है, ह्याच्यात बाळ असणार आहे. छान आहे. कसं वाटतं सांगा. खूप इझी जातं, कोणी पण घेऊ शकतं. मी तर घाबरतो बाळ पकडायला, पण मला तर लय भारी आहे. ऋषाली थोडं मला जमतं, कारण आमच्या घरात आमची फॅमिली खूप मोठी आहे. मामांची माझी लय बारकी पोरांची पहिल्यापासून मी घेतलेली आहे, त्यामुळे तिला हा एक्सपिरियन्स थोडासा. लास्ट हे खूप भारी आहे, खूप मस्त आहे. तुम्ही मग स्टार्टिंगला बघितलं असेल तसं, पण तशा टाईपचे कैसा लग रहा है. ही मच्छरवाली आहे, कारण मच्छर असतात आणि बाळाला तर जास्त चावतात. त्याच्यामुळे आम्ही युजली नेस्ट आणि हीच फक्त घेत होतो. नेस्ट आणि बेबी कॅरी करायची ही वाली. त्यालाच नेस्ट म्हणतो. नाही, नेस्ट हे ते बेबी नेस्ट. जाळ मला वाटतं हे नेस्ट असेल. हा, नेट का? ओके. ही नेटेड गादी आणि ते बेबी नेस्ट, असं हे दोनच घ्यायचं बघत होतो. पण हे 150 रुपयाचं फक्त डिफरन्स येतो. 150 आम्हाला एवढी गादी मिळाली, मग आम्ही हेच घेतलं सगळं कॉम्बिनेशन. कसं वाटलं सांगा कमेंट मध्ये. ही कशी वाटली? मला तर ही लय आवडली. ही आणि बेबी नेस्ट मस्त झाले. सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवली, कशी वाटलं सांगा कमेंट मध्ये. आणि तुमचा आशीर्वाद असू द्या बाळावरती. हा व्हिडिओ पण बाळपण आलेला, कारण कंटेंट आम्ही हे डिले मध्ये टाकतोय. चालतंय. कसा वाटला व्हिडिओ सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अरे हे हार्टचं परत आता हे तिसरं बाळाचं हार्ट आम्ही मधला हात टाकणार त्याचा.